नमस्कार मंडळी. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. ऋषिकेश जानकीला कॉल करतो आणि जानकीला विचारतो की काय करतेस तू. तेव्हा जानकी म्हणते की काही नाही हो, तुमच्यासाठी पुरणपोळ्या बनवत होते. पुरणपोळ्या म्हटल्यावर आता ऋषिकेशच्या तोंडाला पाणी सुटतं आणि म्हणतो की तूप कढवलंय ना तू त्यासोबत. तेव्हा जानकी म्हणते की हो, तूप सुद्धा कढवलंय. तुम्ही आज दुपारी लवकरात लवकर जेवायला या, मी तुम्हाला गरम गरम वाढते. तर ऋषिकेश म्हणत असतो की जानकी, तुला कसं काय कळतं ग एवढं सगळं. जानकी म्हणते की तुम्हाला ना फक्त प्रेम 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 एवढंच सुचतं. बरं जाऊ दे, आम्हाला तुम्हाला एक बातमी द्यायची आहे. आईंनी ना सौमित्र भाऊजींसाठी मला मुलगी बघायला सांगितलंय. मी सौमित्र भाऊजींचं आणि सारंग भाऊजींचं दोघांचंही नाव नोंदवणार आहे. ऋषिकेश म्हणतो की ठीक आहे, आपण घरी आल्यावर बोलूयात. तर जानकी त्याला म्हणत असते की आता तुम्ही लवकर घरी या बरं, पुरणपोळ्या तुमच्या वाट बघताय. ऋषिकेश म्हणतो की अच्छा, म्हणजे फक्त पुरणपोळ्या माझ्या वाट बघताय, तू नाही बघतेस का. तेव्हा जानकी म्हणते की ठेवा बरं आता तुम्ही फोन, आणि ती फोन ठेवून देते. तर इकडे सौमित्र हा पत्र लिहित असतो ते त्याच्या वहिनीला आणि म्हणत असतो की मी ज्या दामले फर्म मध्ये काम करत असतो त्यांच्या ऍडव्होकेटची मुलगी मला फार आवडते आणि माझं तिच्यावर प्रेम आहे. नानांना बोलण्यासाठी मला खूप अवघड वाटतंय, त्यामुळे तूच नानांना ह्या सगळ्या गोष्टी सांग, मी तर काही सांगू शकत नाही. असं पत्र सौमित्राने जानकीला लिहिलेलं असतं. अवंतिका सौमित्रला म्हणत असते की अरे सौमित्र, काय रे तू असं काय करतोस, घराघरामध्ये कोणी पत्र लिहितं का. सौमित्र म्हणतो की काय करू, आता माझी फर्मच तशी आहे, तर मी काय करणार, मला हेच लिहिता येतं. मी आता डायरेक्ट हे पत्र वहिनीला देणार आणि मग वहिनीला सांगणार हे वाच आणि मग तुला जे ठरवायचे ते ठरव. अवंतिका म्हणत असते की काय सौमित्र, तू काही पण करतोस, तू डायरेक्ट नानांना का नाही जाऊन सांगत. तर सौमित्र म्हणत असतो की तुला नाही माहिती नानांचा स्वभाव काय ते. अगं त्यांना मी जर असं डायरेक्ट जाऊन सांगितलं ना, त्यांना नाही पटणार त्या गोष्टी. तर अवंतिका म्हणत असते की अरे परंतु शेवटी ते तुझे वडीलच आहेत ना. सगळ्यांचे डॅड तुझ्या डॅड सारखे कूलही नसतात. तितक्यातच तिथे ऍडव्होकेट दामले येतात. तर आता दोघंही बाजूला होतात. दामले म्हणतात की काय विषय चालला होता, माझ्याबद्दलच बोलत होतात ना. सौमित्र म्हणतो की हो सर, मी तिला हेच सांगत होतो की तुझे डॅड एक उत्तम ऍडव्होकेट आहेत, सोबतच एक कूल डॅड सुद्धा आहेत. तर अवंतिका आणि सौमित्र दोघ जण बोलत असतात. आता दामले वकिलांना दोघांवर संशय येतो की नक्कीच ह्या दोघांमध्ये काहीतरी चालू आहे आणि हा मुलगा जरा जास्तच हुशार वाटतोय, त्यामुळे तो माझी एवढी तारीफ करतोय. जानकीला जी चिठ्ठी लिहिलेली असते ती चिठ्ठी नेमकं एका फाईल मध्ये टाकलेली असते. तर इकडे पुरणपोळीचा छान खमंग सुटलेला असतो. किचन मधून सगळीकडे वास येत असतो. आता आजी तिथे येते आणि मंगलाला किचन मधून बाहेर काढून देते. ती स्वतः पुरणपोळी खाणार असते. तितक्यातच तिथे सारंग येतो. तर आजी म्हणत, सारंग तू एक काम कर ना, तू थोड्याशा पोळ्या खाऊन जातोस का. सारंग म्हणत असतो की नाही नाही, मला नाही खायचंय. वहिनीने दादासाठी बनवल्या असतील ना, दादाला खूप आवडतात पुरणपोळ्या. तर आजी म्हणत असते की हो, याच्यावर काही कुठे स्टॅम्प मारून ठेवलाय का, ही तुझ्यासाठी ही दादासाठी. आता बनवल्यात तर तिने सगळ्यांसाठी बनवल्या असतील. तू एक काम कर, तू खाऊन जा. आणि काय रे, तू का बरं दादाच्या ऑफिस मध्ये काम करत नाही. तेव्हा सारंग म्हणत असतो की अगं आम्ही तिघांनी पण कामं व्यवस्थित वाटून घेतलीये. ऋषिकेश दादा ऑफिस सांभाळणार, मी शेती, आणि सौमित्र दादा त्याची फर्म. तेव्हा आजी म्हणत असते की तू पण ना, म्हणजे बघ तो तुझा ऋषिकेश दादा कसा आहे, स्वतः मात्र एसी मध्ये बसून राहतो आणि तुला इकडे तिकडे पळायला पाठवतो. सारंग म्हणत असतो की अगं आजी तसं काही नाहीये, आमच्या दोघा भावांमध्ये खूप चांगलं ट्युनिंग आहे. तर आजी म्हणत असते की थांब, तू एक काम कर, तू पटकन पुरणपोळ्या खाऊन जा. आता सारंगला ती पुरणपोळी न देता ती म्हणते की एक काम करते, मी डब्यामध्ये पुरणपोळी घालून देते. जाता जाता शर्वरी आणि विक्रांत रावांना सुद्धा हा डबा देऊ नये, कारण विक्रांत रावांना खूप आवडतात पुरणपोळ्या. सारंग म्हणतो की ठीक आहे चालेल. आणखीने ज्या काही पुरणपोळ्या ऋषिकेशसाठी बनवलेल्या असतात त्या सर्व पुरणपोळ्या एका डब्यात भरते आणि शर्वरीसाठी पाठवून देते. आजीने हे मुद्दाम केलेलं असतं. सारंगलाही कळत नाही की आजीने काय केलेलं असतं, त्यामुळे तो आता फक्त डबा घेऊन जाण्याचं काम करतो. इकडे सारंग हा शर्वरीला पुरणपोळ्या देण्यासाठी आलेला असतो आणि तो सांगतो की बघ, वहिनीने खास पुरणपोळ्या बनवल्यात आणि आजीने तुझ्यासाठी पाठवल्यात. तर शर्वरी आता त्या पुरणपोळ्या खाऊन बघते आणि तिला खूप आवडतात. शर्वरी म्हणते की ह्या वहिनीमुळे ना मला नेहमी बोलणे बसतात. आता हा विक्रांत मलाच बोलत बसेल की तुला करता येत नाही म्हणून. सारंग तिला सांगत असतो की एकटीनेच नको खाऊ, त्यांना पण दे. सारंग म्हणतो की चला आता मला खूप उशीर झालाय, मी निघून जातो. आता सारंग तिथून निघून जातो. आता शर्वरी पुरणपोळ्या देण्यासाठी विक्रांतला हाक मारायला जाते. त्यावेळी विक्रांत हा त्याच्या एका कलिग सोबत बोलत असतो आणि शर्वरी त्याच्यावर डाऊट घेत असते. विक्रांत जेव्हा दरवाजा उघडतो तेव्हा तो शर्वरीला म्हणतो की काय ग, तू माझं बोलणं चोरून ऐकत होतीस. शर्वरी म्हणते की नाही सॉरी, मला एक सांग, तू दार बंद करून का बोलतोयस, म्हणजे घर आपल्या दोघांचं आहे ना आणि आपण दोघंच आहोत घरामध्ये. तेव्हा विक्रांत तिला म्हणत असतो की कपडे चेंज करत होतो आणि फोन आला आणि घेतला मी, एवढं काय त्याच्यामध्ये. शर्वरी म्हणते की बरं ठीक आहे जाऊ दे, वहिनीने छान गरम गरम पुरणपोळ्या पाठवल्या, एकदा खाऊन घे. आता वहिनींच्या हातच्या पुरणपोळ्या विक्रांतला खूप आवडतात आणि तो म्हणतो की मला आता खूप लेट झालाय, तू एक काम कर, तू माझ्या डब्यामध्ये मला पॅक करून दे, मी ऑफिसमध्येच खाईन. तेव्हा शर्वरी म्हणते की ठीक आहे आणि मग जाता जाता म्हणते म्हणजे माझ्यासोबत कशाला खाशील, तुला दुसऱ्यांसोबतच शेअर करायचं असेल. तर शर्वरी जी असते ती प्रत्येक गोष्टीसाठी
विक्रांतवर डाऊट घेत असते. तर इकडे जानकी किचन मध्ये येते. ऋषिकेश येणार असतो म्हणून आता ती गरमागरम भजी काढायला जाते. परंतु त्याच वेळी ती बघते की पुरणपोळ्या तर डब्यामध्ये नसतातच. ती मंगलाताईंना विचारते की पुरणपोळ्या तर आपण यामध्येच काढून ठेवल्या होत्या ना, मग आता का नाहीयेत त्याच्यावर. तेव्हा मंगला सांगते की अहो वहिनी, तुम्ही गेल्या होत्या ना तेव्हा आजी किचन मध्ये आल्या होत्या, तुम्ही त्यांनाच विचारा. तर आजी तितक्यात येते आणि म्हणते की काय म्हणणं आहे तुमचं. मी डबा घेतला आणि सारंगला दिला. बिचारा रात्रंदिवस मेहनत करत असतो आणि तो घाईघाईने जेवायला आला होता, म्हटलं डबाच घेऊन जा. जानकी म्हणते की सगळा डबा देऊन दिला का. तेव्हा आजी म्हणते की हो, मीच त्याला म्हटलं की जाता जाता तू एक काम कर, शर्वरीला पण थोड्या पुरणपोळ्या दे, विक्रांतरावांना खूप आवडतात ना म्हणून. जानकी म्हणत असते की अहो आजी, यांना पण खूप आवडतात ना पुरणपोळ्या. आता तेवढ्यातच तिथे ऋषिकेश आलेला असतो आणि त्याला बघून आता जानकीच्या डोळ्यात पटकन पाणी येतं. तर आजी ऋषिकेशला म्हणत असते की अरे तू आलास खरा, पण पुरणपोळ्याच नाहीयेत ना. म्हणजे काय झालं ना, पुरणपोळ्याच कमी पडल्या अरे, आणि हिनेच कमी केल्या होत्या. अरे पुरणपोळ्या सारंगला दिल्या, त्याच्यानंतर विक्रांतला दिल्या आणि म्हटलं आपल्या घरचीच माणसं आहे ना म्हणून त्यांना देऊन टाकल्या रे. आता तुला नाही उरल्या, आता हिने एवढ्या केल्या नाही तर मग तुला कशा काय उरणार. तितक्यातच तिथे सुमित्रा येते आणि म्हणते की काय ग, काय झालं. आजी म्हणते की काही नाही ग, हिने पुरणपोळ्या बनवल्या होत्या परंतु विक्रांतला दिल्या, सारंग पण पुरणपोळ्या घेऊन गेला आणि मग ऋषिकेशला काही उरल्या नाहीयेत. हिनेच पुरणपोळ्या कमी केल्या आणि बघ आता तिला मी बोलले तर किती राग आला, माझ्याकडे कशी रागाने बघते ती. आणि वरून मला जाब सुद्धा विचारला. जानकी म्हणते की अहो आजी, मी तुम्हाला कधी जाब विचारला. तेव्हा आजी म्हणते की आता नाही का मगाशी मला बोलली की डबा कुठे पुरणपोळीचा म्हणून, आता मला जाब विचारणार का तू. जानकी म्हणते की अहो आजी, मी खरंच तुम्हाला जाब नाही विचारला. आणि जानकी आता रडायला लागते. तेव्हा ऋषिकेश जानकीला डोळ्यांच्या इशाऱ्याने सांगतो की नको रडूस. आता सुमित्रा आजीला म्हणत असते की अगं आई, तुला माहित होतं ना की ऋषिकेशला पुरणपोळ्या आवडतात आणि जानकीने खास ऋषिकेशसाठी बनवला होता, तुला 2-3 काढून ठेवता नाही आल्या. ऋषिकेश आता मध्यस्थी येतो आणि म्हणतो की जाऊ द्या, तुम्ही भांडणं नका करू, आणि शेवटी पुरणपोळ्या मी खाल्ल्या काय आणि सारंगनी खाल्ल्या काय, सारखंच आहे ना. आणि असंही जानकी बनवेल माझ्यासाठी परत. सुमित्रा म्हणत असते की परंतु यावेळी तिने तर खास तुझ्यासाठी बनवल्या होत्या ना. ऋषिकेश म्हणतो की अगं पण एवढ्याशा गोष्टीसाठी काय एवढं. तेव्हा सुमित्रा म्हणत असते की नाही, ही एवढीशी गोष्ट नाहीये. एखादी बाई जेव्हा तिच्या नवऱ्यासाठी काहीतरी बनवत असते ना तेव्हा स्वतःचा जीव ओतून ती बनवत असते. ऋषिकेश जानकी जवळ उभा राहतो आणि म्हणतो की जानकी माझ्यासाठी परत बनवणार आहे हो ना जानकी. तेव्हा जानकी आता तिथून निघून जाते. तर ऋषिकेश म्हणतो की आई थांब, मी कपडे चेंज करून आलो. तर इकडे सारंग हा टेम्पो घेऊन वाशीला निघालेला असतो, कारण त्यामध्ये धान्य असतं आणि ते पोच करायचं असतं. परंतु त्यावेळी सयाजीरावच्या माणसांनी एक ट्रॅप रचलेला असतो. त्यांनी मुद्दामच रस्त्यामध्ये खिळे पसरून ठेवलेले असतात जेणेकरून टेम्पो त्यावरून जात आणि टेम्पो पंक्चर होतो. आता जेव्हा सारंग बाहेर येऊन बघतो तेव्हा टेम्पो पंक्चर झालेला असतो. त्यामुळे आता काय करावं त्याला समजत नाही. अचानकच सयाजीरावची सगळी माणसं आता तिथे येतात आणि टेम्पोवर रॉकेल ओतून आता टेम्पो पेटून सुद्धा देतात. सारंग त्यांना नको नको म्हणत असतो, माझी 6 महिन्यांची मेहनत आहे, वाया जाईल असं म्हणत असतो, रडत असतो. परंतु त्या लोकांना त्याचं काही घेणं देणं नसतं. तर सारंग आता त्या लोकांना बोलत असतो की कोण आहात तुम्ही आणि का बरं केलं तुम्ही असं म्हणत आता एका व्यक्तीच्या चेहऱ्यावरचा मास्क तो काढतो आणि त्याला समजतं की हा संतोष आहे, म्हणजे सयाजीरावचा माणूस आहे. आणि मग तितक्यातच 2 माणसं सारंगवर मागून वार करतात. सारंगच्या डोक्यावर मार करतात. सारंग लगेच तिथे बेशुद्ध होतो. इकडे ऋषिकेश हा जानकीला समजवण्यासाठी आलेला असतो. जानकी रडत असते. जानकी ऋषिकेशला म्हणत असते की आजी माझ्याशी असं का वागले असतील, तुमच्यासाठी मी खास पुरणपोळ्या बनवल्या होत्या, फक्त तुम्हाला आवडतात म्हणून. ऋषिकेश म्हणतो की अगं इट्स ओके, परत बनव ना पोळ्या. तेव्हा जानकी म्हणते की नाही हो, प्रश्न हा नाहीये, परंतु आज आजी जे काही वागल्या ना ते मला आवडलं नाही. त्या का वागतात तुमच्याशी असं, आणि काय एवढा त्यांना राग असेल तुमचा. ऋषिकेश म्हणतो की अगं एवढं काय, पुरणपोळ्या सारंग आणि शर्वरीलाच पाठवल्या ना, माझी भावंडच आहेत ती. जानकी म्हणत असते की अहो माझं तसं काही म्हणणंच नाहीये, त्यांना पाठवलं म्हणून मी रागवली नाहीये, परंतु सगळ्यांना माहिती आहे ना की तुम्हाला पुरणपोळ्या किती आवडतात ते. आजीला पण माहिती आहे ना पुरणपोळ्या तुम्हाला आवडतात म्हणून, परंतु त्यांनी असं का केलं. एखादी ठेवली असती तर बरं झालं असतं ना, शेवटी आजी आहे ना तुमची ती. कधी कधी मला एक गोष्ट कळतच नाही की त्या तुम्हाला असे सावत्र वागणूक का देत असतात. ऋषिकेश म्हणत असतो की अगं तू असं का बोलतीयस, आणि म्हातारा माणूस आहे ग ते. जानकी म्हणत असते की सगळं ठीक आहे, परंतु आजी आज जे काही बोलल्या ना त्या फार मनाला लागलंय आणि तुमच्या तोंडचा घास त्यांनी काढून घेतला. तर ऋषिकेश म्हणतो की जाऊ दे, एवढा विचार नको करूस आता या गोष्टींचा, आणि तुझ्या हाताला एवढी चव आहेच ना की तू शिळी पोळी जरी गरम केली ना तरी पण स्वाद येईल तिला. तेव्हा जानकीला रडायला येतं आणि ती आता ऋषिकेशला मिठी मारते. आणि मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे सारंग ऋषिकेशला कॉल करतो आणि सांगतो की पुलाजवळ त्या सयाजीरावच्या माणसांनी आपला टेम्पो जाळलाय. त्यानंतर नानासाहेब ऋषिकेशला म्हणत असतात की हे सयाजीरावचं प्रकरण जरा जास्तच व्हायला लागलंय, आता त्या सयाजीरावला या गोष्टीचा जाप आपण विचारलाच पाहिजे. ऋषिकेश म्हणतो की थांबा, मी आलो जाऊन. ऋषिकेश आता तिथून निघून जातो. तर आता सुमित्रा म्हणत असते की नको जाऊ. नाना सुमित्राला म्हणत असतात की ऋषिकेश जे काही करतो ना ते बरोबरच करेल. तर सौमित्र आणि ऋषिकेश दोघे
दोघंही आता सयाजीरावच्या घरी आलेले असतात आणि त्यावेळी प्रिया तिथे गाडीमध्ये बसलेली असते. जेव्हा ती सौमित्रला बघते तेव्हा ती म्हणते की स्मार्ट बॉय. ऋषिकेश हा एकटाच सयाजीरावांना भेटायला आलेला असतो. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचे डेली अपडेट बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका.